सरकारी काम आणि 6 महिने थांब असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. सध्या सरकारी कामं करणाऱ्या कंत्राटदारांना याचा चांगलाच अनुभव येतोय. केवळ 6 महिनेच नाही तर वर्षभरापासून राज्यातल्या कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये सरकारकडे रखडले. सरकारकडून केवळ आश्वासनं मिळत असून प्रत्यक्षात मात्र पैसे मिळत नसल्यामुळे आता कंत्राटदारांच्या संघटना आक्रमक होऊ लागल्यात. येत्या 9 मार्चला कंत्राटदारांनी मुंबईमध्ये एकवटण्याचा निर्धार केलाय. पाहूया याबाबतचा हा खास रिपोर्ट. महाराष्ट्रातल्या सर्व खात्याचे जर पकडले तर 90,000 कोटीपर्यंत आज अखेर पेमेंट बाकी आहे. शेतकऱ्याच्या नंतर आता आत्महत्याचं प्रमाण कंत्राटदारांमध्ये वाढलेलं आहे. याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे. 89,000 कोटीची मार्च 2026ला होती, तर शासनाने 13,000 कोटीची तरतूद आत्तापर्यंत दिलेली आहे. ही व्यथा आहे महाराष्ट्रातील सरकारी कामं करणाऱ्या कंत्राटदारांची. निविदा निघाल्या, कंत्राटदार नेमले, कामही झाली, पण या कामाचे पैसे काही कंत्राटदारांना मिळाले नाही. गेल्या वर्षभरापासून राज्यभरातील कंत्राटदारांचे तब्बल 77,000 कोटी रुपये सरकारकडे थकलेत आणि याचा पाठपुरावा करून करून आता कंत्राटदारही थकलेत. त्यामुळेच कंत्राटदार संघटनांनी येत्या 9 मार्चला मुंबईत एकत्र येण्याचा निर्धार केलाय. 89,000 कोटीची मार्च 2026ला होती, तर शासनाने 13,000 कोटीची तरतूद आत्तापर्यंत दिलेली आहे. म्हणजे जवळपास 77,000 कोटी रुपयाची देयकं अजूनही प्रलंबित आहेत. कालच आम्ही मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र दिलेलं आहे. नवीन कामं मंजूर नाहीत, देयकं नाहीत. त्यामुळे हा रोजगार जर वाचवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये इंटरमेट करणं ही काळाची गरज आहे. कालच आम्ही तिन्ही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाला मेल केलेला आहे, सविस्तर पत्र दिलेलं आहे आणि बैठकीची वेळसुद्धा आम्ही मागितलेली आहे. अनावादाने ह्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आम्हाला बैठकीसाठी वेळ द्यावा, जेणेकरून राज्यातील 4-5 कोटी लोकांचा रोजगार वाचवण्याची ही शेवटची संधी आहे असं मी समजतो. सर्व कंत्राटदारांना पैसे मिळतील असं सरकार म्हणत आहे. निधी वर्ग करण्यासाठी ट्रेझरी विभागाला सरकारकडून पत्रही देण्यात आलंय. पण आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार हा कंत्राटदारांचा प्रश्न आहे. ही जे आकडेवारी आहे, मागच्या वर्षाची आकडेवारी आहे. जे काही शासनाने मंजूर केले आहे की बा आमच्याकडे 77,000 कोटी रुपयाची देणे कॉन्ट्रॅक्टरला देणे आहे, परंतु आजपर्यंत त्यांनी ट्रेझरीला ही माहिती पाठवलेली आहे, पण सरकारची तिजोरी खाली असल्यामुळे अजूनही कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट मिळत नाही आहे. त्याच्याकरिता आम्ही या 9 तारखेला 9 मार्चला एक राज्यव्यापी आंदोलन करण्याचं सर्व ठरवलेले आहे आणि त्याच्याकरिता आमची मुंबईला मीटिंग आहे. सरकारी पैशांची वाट पाहता पाहता आता कंत्राटदारांचा संयम सुटत चाललाय. पैसे मिळाले नाहीत तर आत्महत्या करण्याची भाषा आता कंत्राटदारांच्या तोंडून ऐकू येऊ लागली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व खात्याचे जर पकडले तर 90,000 कोटीपर्यंत आज अखेर पेमेंट बाकी आहे. शेतकऱ्याच्या नंतर आता आत्महत्याचं प्रमाण कंत्राटदारांमध्ये वाढलेलं आहे आणि आता आपल्या काही गोष्टी ह्या पूर्णपणे लोकांच्या समोर येत नाहीत, पण ह्या कंत्राटदारांचे किती काय प्रॉब्लेम चालू झालेत हे आता आम्ही 9 तारखेला अधिवेशन घेणार आहोत मुंबईमध्ये. त्या अधिवेशनमध्ये सर्व गोष्टी ह्या मांडणार आहोत आणि त्याच्यानंतर आमच्या आंदोलनाच्या दिशा ठरल्या जातील. सरकारकडून केले जाणारे विकासाचे दावे आणि तिजोरीची प्रत्यक्षातली अवस्था यातला विरोधाभास दाखवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सरकारला इशारा दिलाय. हजारो कर्मचारी तिथं काम करतात, त्यांचे सुद्धा पगार वेळेवर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे त्या तक्रारी आलेल्या आहेत. सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे आणि म्हणून या असलेल्या निधीच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजगी आहे. उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे. तर सध्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या सतेज पाटलांनी या महामार्गाच्या खर्चाचा मुद्दा सरकारच्या तिजोरीशी जोडला. एस्टिमेट असणारा शक्तीपीठ महामार्ग आता 1,05,000 कोटीवर गेलेला. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग काल महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आंदोलन केलं आणि हा महामार्ग नको या पद्धतीची भूमिका आम्ही स्वीकारली. आमचं म्हणणं आहे की 1,00,000 कोटी रुपये या राज्यातल्या गावखेड्यांना द्या, शहरांना द्या. जिथं रस्त्यांची दुरावस्था, जिथं रस्ते चांगले नाहीत ते व्यवस्थित चकाचक करा. हे 1,05,000 कोटी
फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी तो त्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना भलेही शहरातली कामं द्या, परंतु शहरातले खड्डे आणि या राज्यातले सगळे रस्ते चांगले करा अशी आमची सरकारला विनंती असणार आहे. सरकारमधले मंत्री मात्र पैसे मिळतील एवढंच आश्वासन देत आहेत. मात्र ते नेमके कधी मिळणार या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, लवकरच. कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत. आत्ता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे. थोडं कदाचित मागे पुढे होईल, झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत. सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांना पैसे दिले जातील. पैसे थकल्यामुळे कंत्राटदार बेजार झाले. पण हा प्रश्न केवळ कंत्राटदारांचा नाही. प्रत्येक कंत्राटदाराकडे काम करणारे शेकडो कामगार आणि मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही यातून निर्माण होणार आहे. तर वेळेत पैसे न मिळाल्यामुळे कंत्राटदारांवर कर्जाचा बोजा आणि व्याजाचे हप्तेही वाढत जाणार आहेत. अर्थखातं सांभाळणाऱ्या अजित पवारांच्या निधनानंतर यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात राज्यातील कंत्राटदारांना दिलासा मिळणार का आणि थकलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार का याकडे आता राज्यातील शेकडो कंत्राटदार आणि लाखो कामगारांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.